घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। 29 महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी सोडत जाहीर केली आहे। मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महिला महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालंय। महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालं। यात जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर महापालिकेत ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झालंय, तर पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगावमध्ये ओबीसी महापौर विराजमान होणार आहे। विकास हा शब्द मोदी आणि फडणवीसांच्या काळात बदनाम झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। विकास हा शब्द भोंदू आणि ढोंगी आहे। विकास या शब्दावर आता बंदी आली पाहिजे असंही राऊतांनी म्हटलंय। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेग आलाय। सुरक्षिततेसाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे मिळून 43 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले। आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील मालेगावला येऊन नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन गटनेत्यांची घोषणा करणार आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे। कसोप पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे। जिल्ह्यातील उमरोली, वहाळ, कोकरे, हातखंबा या जिल्हा परिषद गटात शिवसेनेत बंडखोरी झाली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपा आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातली ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय। चंद्रपूर येथे काँग्रेसमधील वाद उफाळलाय। आपल्या लोकसभा क्षेत्रात इतरांनी लुडबुड करू नये असं वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवारांना उद्देशून केलं होतं। धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे काही नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, मुंबईवर मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा भगवा आढळ राहिला पाहिजे असं आवाहन ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेंनी शिवसेनेच्या नगरसेवकांना केलंय। राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार नाणीज पंचायत समितीमधून बिनविरोध निवडून आलाय। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यातून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आल्या। शेवटच्या दिवशी पद्मजा कांबळेशिवाय एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिवसेनेनं जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीवरून आली आहे। संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी 9 तालुक्यातील 793 तर पंचायत समितीसाठी 1343 उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे। अनेक ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच एबी फॉर्मवरून संघर्ष पाहायला मिळाला, तर निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकवल्यानं निवडणुकीची रंगत वाढली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात भाजपला धक्का बसला। पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर गावातील शेकडो पदाधिकारी तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार किशोर पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला। ईश्वरपूर तालुक्यातील बागणी जिल्हा परिषदेत महायुती आणि रयत क्रांती संघटना युतीतून आमदार सदाभाऊ खोतांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। मोहिनी खोत यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं आमदार रत्नाकर गुट्टे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकीटं कापण्यात आली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। भाजपनं पैसे घेऊन तिकिटाची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे। चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांवर गंभीर आरोप केले। यातच एकाच पक्षात असताना असे आरोप करणं बरोबर नाही। पक्षश्रेष्ठींनी सर्व सदस्यांकडून जाब विचारला तर 80% नगरसेवक वडेट्टीवारांकडे जाणार असा टोला काँग्रेसचे रामू तिवारी यांनी धानोरकरांना लगावलाय।
देशाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा हे पंढरपुरात येत आहेत। ते भीमा नदीत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत।